ओके, पेज नंबर 111. आजच्या पूर्णच्या पूर्ण 1 तासाच्या क्लासमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे ऑब्जेक्टिव्स क्लिअर करायचे आहेत. टोटल क्वेश्चन किती मार्काला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं? 12. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 6 12 मार्काला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एक क्वेश्चन आहे, ज्याला ऑरमध्ये काहीच राहणार नाही. आणि ऑब्जेक्टिव्स येतील या चॅप्टरचे कमीत कमी 2 ते 3 मार्कासाठी. किती मार्कासाठी? 2 ते 3. राईट. स्टेप बाय स्टेप आपण ऑब्जेक्टिव्स क्लिअर करून घेऊयात. पेज नंबर 111वर फर्स्ट चेक करा. पेज नंबर 111वर सर्वात अगोदर चेक करा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर्स डॉट डॉट सर्व्हिसेस टू पब्लिक ॲट लार्ज. काय लिहिता? सोशल सर्व्हिसेस. व्हेरी गुड. नेक्स्ट, डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड. कोणतं रिसिप्ट आहे? जर सर्वसाधारण डोनेशन आलं तर ते रेव्हेन्यू रिसिप्ट असेल. जर काही स्पेशल रिझनसाठी आलं तर ते कोणतं असेल? मग कॅपिटल रिसिप्ट. राईट. त्याच्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॉट 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 अकाउंट. कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. का नॉमिनल अकाउंट? म्हणजे डी आर साईडला कशाची नोंद होते? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके. नेक्स्ट, नंबर 4, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट्स. चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन जर तुम्हाला येणं बाकी असेल तर 2 पोस्टिंग करता. पहिली पोस्टिंग कुठं करता? इन्कमला ॲड. दुसरी पोस्टिंग तर येणं बाकी असलेलं सबस्क्रिप्शन काय असतं आपल्यासाठी? ॲसेट्स. चेक करा क्वेश्चनमध्ये तिथं इन्कम दिलेलं आहे का? इन्कम दिलेलं आहे का? नाही. मग ऑप्शन काय असणार? ॲन ॲसेट. ॲन ॲसेटला डॉट करायचं तिथं फक्त. त्याच्यानंतर नेक्स्ट, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज डॉट डॉट डॉट. जर चालू वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी सबस्क्रिप्शन आलं तर ती रक्कम तुमच्यासाठी काय असते? लायबिलिटीज असते. राईट. त्याच्यानंतर एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म ॲज. म्हणजे नीट लक्ष द्या, एक्सिस म्हणजे जास्त. काय जास्त आहे? इन्कम. कशापेक्षा इन्कम जास्त आहे? एक्सपेन्सपेक्षा. इन्कम एक्सपेंडिचर साईड करत असताना किंवा कॅल्क्युलेट करत असताना इन्कम साईड जास्त असेल तर मग बॅलन्सला काय म्हणता तुम्ही? सरप्लस. चेक करा ऑप्शनमध्ये सरप्लस आहे का? राईट. आन्सर असेल सरप्लस. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर्स डॉट 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 अकाउंट्स इन्स्टेड ऑफ प्रॉफिट लॉस अकाउंट्स. सेवाभावी संस्था कोणतं अकाउंट करतात? प्रॉफिट लॉसच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर. ज्यांचा मुख्य हेतू नफा कमवणे असतो ते कोणतं अकाउंट करतात? प्रॉफिट लॉस. आणि ज्यांचा सेवा देणे असतो ते कोणतं करतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स युजली रिप्रेझेंट्स कॅश बॅलन्स. राईट. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड डॉट 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 ऑर्गनायझेशन्स. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे? ट्रेडिंग, प्रॉफिट मेकिंग, कमर्शियल. ट्रेडिंग, प्रॉफिट मेकिंग, कमर्शियल तिन्हीचा अर्थ एकच आहे. राईट. ऑप्शन नंबर फर्स्ट ए, सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स. राईट. त्याच्यानंतर लास्ट, एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करणे. आपण कशावर खर्च करायला? बिल्डिंग परचेस करायला. राईट. बिल्डिंग परचेस केल्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ व्हायली का संपत्तीत घट व्हायली? वाढ व्हायली ना. राईट. म्हणजे एखाद्या खर्च केल्यामुळे संपत्तीत वाढ होत असेल तर त्या खर्चाला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. चेक करा ऑप्शनमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का? एक्सपेंडिचर दिलं आहे, फक्त तुम्हाला तिथं काय लिहायचं? कॅपिटल एक्सपेंडिचर. राईट. जर स्टेशनरी, रेंट वगैरे असं जर पेड केलं तर त्याचा आन्सर येईल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नेक्स्ट, राईट द वन टर्म कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. चेक करा त्याच्यामध्ये लवकर सेटल होणं फास्ट. फर्स्ट चेक करा त्यामध्ये टोटल द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. इथं बस. हा तुम्ही दोघं या इकडे बसा. त्यापेक्षा ट्रायपॉड उंच दिसलेलं आहे. चला चेक करा त्याच्यामध्ये राईट द वन वर्ड टर्म फेस विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द इच फॉलोइंग स्टेटमेंट. द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. अशा संघटनेचा प्रकार जे समाजाला सेवा पुरवितात. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आन्सर लिहून टाका ऑर्गनायझेशन. हां. चला बाजूच्या हॉलमधून आवाज येऊन देऊ नका ना प्लीज. नेक्स्ट, अन अकाउंट विच इज प्रिपेअर्ड बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इन्स्टेड ऑफ प्रॉफिट लॉस अकाउंट. इन्स्टेडच्या खाली अंडरलाईन करून लिहा. इन्स्टेडमधचा अर्थ च्या ऐवजी. सेवाभावी संस्था
प्रॉफिट लॉस अकाउंटच्या ऐवजी कोणता अकाउंट प्रिपेअर करतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आन्सर लिहावं लागेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ॲडमिशन ऑफ पार्टनर इलिस्ट्रेशन 1 पासून करायला स्टार्ट करायचं. NPOचे हे व्हिडिओ यूट्यूबला जाणार आहे, तिथून कव्हर करून घ्यायचं. आता काय फाशी घेतो का एकटा माणूस? इकडे बघू की तिकडे बघू, बरोबर आहे ना? केदार तू हुशार आहेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज. एका विशिष्ट कारणास्तव जर डोनेशन येत असेल तर त्याला जनरल डोनेशन म्हणायचं का? त्याला काय म्हणायचं? स्पेसिफिक डोनेशन. लिहून टाका तिथं, स्पेसिफिक डोनेशन. त्यानंतर द रिसिप्ट्स विच आर नॉट रेक्युरिंग इन नेचर. रिसिप्ट म्हणजे रिसिप्ट शब्दाचा अर्थ आहे प्राप्ती. असे काही अमाऊंट असतात जे संस्थेला रेग्युलर बेसिसवर येत नाहीत. उदाहरणार्थ सबस्क्रिप्शन सेवाभावी संस्थेला रेग्युलरली येते का? महिन्यातून येते ना. जर 500 मेंबर्स असतील, प्रत्येकजण मंथली देत असेल तर रोज 20-30 जणांचं सबस्क्रिप्शन येते, राईट. रेंट महिना टू महिना येते, राईट. नॉन रेक्युरिंग रिसिप्ट किंवा कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? वर्षातून एकच वेळेस किंवा 2 वेळेस. आता जसं की डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, रोज रोज कोणी बिल्डिंग फंडसाठी डोनेशन वगैरे देते का? नाही. तिथं काय दिलेलं आहे चेक करा. डोनेशन द रिसिप्ट विच आर नॉट रेक्युरिंग नेचर म्हणजे अशी प्राप्ती जी दैनंदिन स्वरूपात येत नाही, त्या प्राप्तीला म्हणायचं किंवा त्या रिसिप्टला म्हणायचं कॅपिटल रिसिप्ट. त्याला म्हणायचं कॅपिटल रिसिप्ट. आणि जे रेग्युलरली जर येत असेल तर त्याला म्हणायचं रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्टचा एखादा एक एक्झाम्पल सबस्क्रिप्शन. कॅपिटल रिसिप्टचा एखादा एक एक्झाम्पल डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड किंवा अनेक जे काय असतील ते चॅरिटी फंड वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. अन अकाउंट विच रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू आयटम्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. म्हणजे असं एक अकाउंट ज्याच्यामध्ये फक्त रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेसची नोंद होते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कॅपिटल एक्सपेन्सेस किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आलं तर नोंद कुठं करता? बॅलन्स शीटला. नीट लक्ष द्या हां, फरक समजून घ्या, ॲटोमॅटिकली समजते. सपोज एखादा एक ॲसेट तुम्ही परचेस केला तर त्या ॲसेटला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याला काय म्हणतात? कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरची नोंद कुठं होते? ॲसेटला. डोनेशन आलं बिल्डिंग फंडसाठी तर त्याला म्हणायचं कॅपिटल रिसिप्ट. त्याला काय म्हणायचं? कॅपिटल रिसिप्ट. त्याची पोस्टिंग कुठं होते? लायबिलिटीज साईडला. जर तुम्ही रेंट पेड केला तर त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सबस्क्रिप्शन आलं त्याला काय म्हणायचं? रेव्हेन्यू इन्कम, राईट. जर रेव्हेन्यू शब्द आला तर त्याची पोस्टिंग होणार इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला. कॅपिटल शब्द आला त्याची पोस्टिंग होणार एकतर बॅलन्स शीटच्या ॲसेटला किंवा लायबिलिटीज साईड. नेक्स्ट चेक करा. अकाउंट्स विच रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. कॅश ट्रान्झॅक्शन खाली अंडरलाईन करा. आन्सर येते त्याचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स. संस्थेने ज्या ज्या लोकांना वर्षभरात पैसे दिले असतात किंवा संस्थेला ज्या ज्या लोकांकडून पैसे आले असतात त्याची नोंद कशामध्ये होते? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये. नेक्स्ट चेक करा. द इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट नॉट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. असं उत्पन्न जे आपण वर्षभरामध्ये कमवलेलं असतं पण आणखी त्याची रक्कम रिसिव्ह केली नसते. आउटस्टँडिंग इन्कम. लिहून टाका आउटस्टँडिंग इन्कम. त्यानंतर द क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम साईडच्या DRला काय लिहिता तुम्ही? एक्सपेंडिचर. CRला काय लिहिता? इन्कम. जर CR भाव जास्त असेल तर काय लिहून टाका तिथं? सरप्लस. द एक्सिस ऑफ टोटल ॲसेट्स. एक्सिस म्हणजे काय? जास्त. काय जास्त आहे? ॲसेट्स. कशापेक्षा ॲसेट जास्त आहेत? लायबिलिटीजपेक्षा. मग काय दाखवेल? कॅपिटल फंड. कॅपिटल फंड. कॅपिटल फंड. एक्झाममध्ये जर असं क्वेश्चन आलं, आन्सर लिहित असताना अगोदर लिहायचं कॅपिटल, ऑब्लिकचं चिन्ह मारायचं आणि मग पुन्हा समोर लिहायचं कॅपिटल फंड. कारण हे जे क्वेश्चन आहे हे तुम्हाला 2 चॅप्टरमध्ये आहे. एक ॲडमिशनमध्ये पण आहे आणि एक इथं पण आहे, राईट. ॲडमिशनमध्ये आलं तर कसं विचारते चेक करा. द एक्सिस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज एवढं येतं, एवढंच येते. त्यावेळेस काय लिहायचं? कॅपिटल. जर असं आलं द एक्सिस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटीज ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न तर मग कॅपिटलच्या समोर शब्द जोडून टाकायचा फंड, राईट.
समोर नेक्स्ट चेक करा. ऑल सच रिसिप्ट्स विच आर नॉन रेक्युरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. अशी प्राप्ती जी दैनंदिन स्वरूपात व्यवसायाला किंवा संस्थेला होत नसते आणि संस्थेचा उत्पन्नाचा भाग नसते. हे डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेलं आहे. ह्याचा अर्थ आहे कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट ठीक आहे. आपली एक सेवाभावी संस्था आहे आणि आपल्या संस्थेला एक जण सबस्क्रिप्शनचे पैसे आणून दिला. आपल्या संस्थेमध्ये पैसे येत आहे का? पैसे आलेत का? हां. दुसरं एक व्यक्ती आलं, आपल्या संस्थे एका ठिकाणी बिल्डिंग बांधण्याचं काम चालू आहे, तर त्या बिल्डिंग बांधण्यासाठी डोनेशनचे पैसे आणून दिले. राईट. ते पण पैसे आपल्या बिझनेसमध्ये आलेत का? सबस्क्रिप्शनची पण अमाऊंट आली आणि त्या बिल्डिंगसाठी जे डोनेशन आले त्याची पण अमाऊंट आली. मग त्या दोन्हीलाही आपण रिसिप्ट म्हणू शकता का? पैसे आलेत ना. राईट. पण एक जे रिसिप्ट आहे सबस्क्रिप्शनची ते आपल्यासाठी काय? इन्कम आहे. राईट. पण जे दुसरे रिसिप्ट आहे ते आपल्याजवळ पैसे यायलेत पण ते पैसे आपल्यासाठी उत्पन्न आहेत का? त्या आलेल्या पैशातून आपल्याला काय बांधकाम करायचं आहे? बिल्डिंग बांधायचं. आणि जोपर्यंत बिल्डिंग बांधत नाही तोपर्यंत ती अमाऊंट आपल्यासाठी काय असते? लायबिलिटी असते. आता चेक करा लास्ट ऑब्जेक्टिव्ह. ऑल सच रिसिप्ट विच आर नॉन रेक्युरिंग इन नेचर. बिल्डिंग बांधण्यासाठी रोज रोज पैसे येतात का? मग ते कसं झालं? नॉन रेक्युरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम. आणि ती रक्कम व्यवसाय संस्थेचं उत्पन्न असते का? नाही. त्याला काय म्हणायचं? कॅपिटल रिसिप्ट. नेक्स्ट चेक करा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. पेज घ्या, पेजवर लिहायला स्टार्ट करायचं. किंवा जर तुम्ही सगळेचे सगळेच लिहिणार असाल तर तुम्ही डायरेक्ट वहीवर पण लिहू शकता. राईट. असं काय हे नाही आहे. पण जास्त काही नाही. मेन इम्पॉर्टंट आहे तेच लिहून देणार आहे. चेक करायचं त्यामध्ये फर्स्ट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू आहे. राईट. स्टेटमेंट दिस स्टेटमेंट इज ट्रू. राईट. तर पुस्तकामध्ये स्टेटमेंटच्या समोर एकच्या समोर लिहून टाकायचं, टी लिहून टाकायचं. बुकमध्ये जे स्टेटमेंट लिहिलेलं आहे ना त्याच्यासमोर टी लिहून टाकायचं म्हणजे ट्रू. आणि रिझन जे आहे ते तुमच्या वहीवर लिहायचं. रिझन्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह because they established for provide services to its members. Provide services to its members not to earn profit. Not to earn profit. मेंबर्स नंतर कॉमा लिहा, त्यानंतर समोर नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे सेवाभावी संस्थेचा मुख्य हेतू नफा कमवणे नसतो, लोकांना काय देणे असतो? सेवा. राईट. नेक्स्ट, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स प्रिपेअर प्रॉफिट लॉस अकाउंट ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन प्रॉफिट लॉस अकाउंट प्रिपेअर करते का? करत नाहीत. स्टेटमेंट काय लिहितात? फॉल्स. फॉल्स लिहा स्टेटमेंट. हां. रिझन लिहा. Charitable institution is a not for profit concern. Charitable institution is a not for profit concern and they prepare income and expenditure account and they prepare income and expenditure account instead of profit loss account. Instead of profit loss accounts. चला नेक्स्ट.
Third, there is no difference between receipts and payment account and income and expenditure account. दोन्हीमध्ये फरक आहे का? इथं काय सांगायला दोन्हीमध्ये फरक नाही म्हणाय. स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स. स्टेटमेंट लिहा फॉल्स. हां, तर सांगा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणतं आहे? रिअल अकाउंट आहे. राईट, लिहून टाका. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज income and expenditure account is a nominal account. Income and expenditure account is a nominal account, and receipt and payment account is a real account. And receipt and payment account is a real account. And receipt and payment account is a real account. पुस्तक कुठं आलं? जाताना कोणतरी आठवण करून द्या. सावकर थोडं जाताना आठवण करून द्या. हां, नेक्स्ट चेक करा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रिप्रेझेंट्स आयदर सरप्लस और डेफिशिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एकतर इन्कम सरप्लस दाखवते किंवा डेफिसिट दाखवते. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. ट्रू लिहून टाका. हां, दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज all expenses and income are recorded in this account. Therefore at the end of year it shows surplus or deficit. At the end of year it shows surplus or deficit. Fifth, receipt and payment accounts do not have any opening balance. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या DR साईडवर ओपनिंग बॅलन्स असतं. राईट, प्रत्येक गणितामध्ये असते. इथं काय म्हणून सांगायला राहत नाही म्हणून सांगायला. चुकीचं आहे स्टेटमेंट. राईट, लिहून टाका तिथं. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज receipt and payment account is like cash book. Receipt and payment account is like cash book of trading concern. Therefore opening balance must be there. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुक असल्यासारखं असते. पैसे आले तर त्यांनी DR साईडला लिहितात आणि पैसे गेले तर कुठे लिहितात? CR साईड. त्यामुळे कंपल्सरी दरवेळेस रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर क्लोजिंग बॅलन्स असते. आता क्लोजिंग बॅलन्स राहिले म्हणजे तेच क्लोजिंग बॅलन्स दुसऱ्या वर्षी काय होतं? ओपनिंग बॅलन्स. राईट, नेक्स्ट चेक करा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. करतात ना 6 मार्काला. राईट, रिझन लिहा. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. Because every not for profit concerns prepare balance sheet. Because every not for profit concerns prepare balance sheet at the end of accounting year.
to find out financial position. To find out financial position. To find out financial position, right? हाँ, next check करा. Purchase of sport equipments is capital expenditure. स्पोर्ट इक्विपमेंट परचेस केल्यामुळं स्पोर्ट्स जे क्लब असतात त्यांच्या संपत्तीत वाढ होते का? होते ना. मग ते कोणतं एक्सपेंडिचर आहे, रेव्हेन्यू आहे का कॅपिटल आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. स्टेटमेंट इज ट्रू. This statement is true because sports purchase of sports material, purchase of sports material increases the assets of concern. Purchase of sports material increases the assets of concern. Therefore, it is capital expenditure. Therefore, it is capital expenditure. Next check करा. Income and expenditure account is a real account. True आहे की false आहे? False. लिहून टाका statement. Reason. This statement is false because income and expenditure account is a nominal account. Next question. Receipts and payment accounts contains म्हणजे समावेश किंवा समावेश असणे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कंटेन्स ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू द करंट इयर. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त चालू वर्षाच्याच ट्रान्झॅक्शनची नोंद होते. फॉल्स. चालू वर्षाच्या ट्रान्झॅक्शनची नोंद फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये होते. राईट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे जे क्वेश्चनमध्ये दिलेलं असते, 3 वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्ही रिसिव्ह करता ते क्वेश्चनमध्ये कोणत्या साईडला दिलेलं असते? रिसिप्ट साईडला. बरोबर आहे. नीट लक्ष द्या. इन्कम अँड एक्सपेंडिचरला फक्त चालू वर्षाच्या इन्कम अँड एक्सपेन्सेसची नोंद होते, पण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट साईडला करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर तिन्ही वर्षाच्या रिसिप्टची आणि पेमेंटची दोन्हीची नोंद होते. राईट. स्टेटमेंट लिहा. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. रिझन. बिकॉज all receipts relating to the last year, current year, next year. Last year, current year, next year are recorded in this account. This statement is false because all receipts relating to the last year, current year, next year are recorded into this account. Next, question number 10. Excess of assets over liabilities is called capital fund. True. This statement is true because if total assets is more than total liabilities, if total assets is more than total liabilities, difference is considered as capital fund. Difference is considered as capital fund. जर एकूण लायबिलिटीजपेक्षा एकूण ॲसेट जास्त असतील तर दोन्ही मधल्या डिफरन्सला काय म्हणायचं? कॅपिटल फंड. एवढं लिहून जरी त्याला समजत नसेल तर खाली सरळ सरळ तुम्ही सूत्र लिहू शकता. कॅपिटल फंड इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. सूत्र लिहिलं तर विषय संपून जातो. फिल इन द ब्लँक्स. चला फिल इन द ब्लँक्समध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन never
एंगेज्ड इन डॉट डॉट ॲक्टिव्हिटीज. बरं, अशी कोणती ॲक्टिव्हिटी आहे की जी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स करत नाही? नफा कमवण्याची ॲक्टिव्हिटी, राईट, कारण त्याचा मुख्य हेतू काय असतो? सेवा देणे. नफा कमवण्याची ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, राईट, तिथे लिहून टाका ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. हे पक्क लक्षात ठेवायचं. हे असे बिना ऑब्जेक्टिव्ह बिना ऑप्शन्सवाले फिल इन द ब्लँक्स लिहायचे काही चान्सेस असतात. सेकंड, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्स डॉट 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 ऑर्गनायझेशन्स. सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स. हे आउटस्टँडिंग ऑक्टोबरमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स लिहून टाका तिथं. सर्व्हिस ऑर्गनायझेशन्स. किती महिने राहिलेत पेपरला? 80 दिवस, 80-85 दिवस राहिलेत, राईट. 80 दिवसामध्ये हे पान पुन्हा एक वेळेस उलटून बघताल की नाही की आत्ताच लिहून टाका तिथं. पुन्हा त्याचं नशीब आहे की नाही की तुमचं तोंड बघायचं सुख त्याला भेटेल की नाही. हां, लिहून टाका. नेक्स्ट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे ते? रिअल अकाउंट. लिहून टाका तिथे रिअल अकाउंट्स. सेकंड नेक्स्ट, नंबर 4, इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स द समरी ऑफ डॉट डॉट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये फक्त कोणत्या ट्रान्झॅक्शनची नोंद होते? कॅश. लिहून टाका तिथे कॅश ट्रान्झॅक्शन्स. 11वीला असताना कॅशबुक शिकला होता आपण. कॅशबुकच्या DRs मला माहीत आहे आपल्याला कालचं आठवण नाही ना, पण मी तेव्हाचं लक्षात आहे. तर DR साईडला काय लिहित होतं आपण? रिसिप्ट. CR साईडला काय लिहितं? पेमेंट्स. हां, काय माहीत 11वीचे तर घरी जाऊन पुस्तक सापडले तर दिसू शकेल. हां, वही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू डॉट डॉट अकाउंट ऑफ ट्रेडिंग कन्सर्न. इन्कम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणतं अकाउंट काढतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर. ट्रेडिंग कन्सर्न कोणतं अकाउंट काढतात? प्रॉफिट लॉस. तिथं आन्सरमध्ये काय लिहिता मग? प्रॉफिट लॉस अकाउंट, राईट. ओके. गाळा क्रमांक 2 बोलला का? अरे गाळा क्रमांक पहिला, दुसरा, 6, क्रेडिट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज कॅश डॉट डॉट डॉट. नीट लक्ष द्या. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवर लई ऑब्जेक्टिव्ह आहेत. थोडं सगळंच वाचून घ्या. मी पान नंबर सांगतो कोणत्या पेजवर आहेत ह्या. काय माहीत जिंदगीमध्ये पुन्हा कधी बघताल की नाही की. टिकमार्क करून घ्या. धावपळीच्या आयुष्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शिकवायचं राहूनच गेलं शेवटी. पेज नंबर 66 वर आहे. मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स. मीनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हां, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे कोणते 2 बाजू असतात? DR आणि CR. DR साईडला काय लिहिता तुम्ही? रिसिप्ट. CR साईडला पेमेंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट गणितामध्ये दिलं जाते आपल्याला प्रत्येकामध्ये, राईट. आपल्याला कोणतं अकाउंट प्रिपेअर करावं लागते? इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट, राईट. आता नीट लक्ष द्या. जे रिसिप्ट साईडला जे बॅलन्सेस असतात ते सेवाभावी संस्थेला कोणत्या कोणत्या मार्फत पैसे आलेले आहेत त्याची नोंद असते. आणि पेमेंट साईडला कशाची नोंद राहते? ज्यांना ज्यांना सेवाभावी संस्था पैसे दिलेली असते, राईट. क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे चेक करा. क्रेडिट साईड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. क्रेडिट साईड म्हणजे कोणती बाजू? पेमेंट. पेमेंट साईडला कशाची नोंद करता आपण? ज्या ज्या लोकांना पैसे दिला आणि ज्या लोकांकडून पैसे आले त्याची नोंद कोणत्या साईडला होते? DR. रिसिप्ट साईड. इथं काय सांगितलेलं आहे? क्रेडिट साईड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज. क्रेडिट साईडला काय लिहिता? रिसिप्ट लिहिता का पेमेंट लिहिता? पेमेंट. तिथे तेवढंच लिहायचं. कॅश पेमेंट लिहून टाका तिथं. कॅश ऑलरेडी लिहिलेला आहे, तिथं फक्त तुम्हाला पेमेंट लिहायचं. नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज डॉट 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 अकाउंट. नॉमिनल. लिहून टाका नॉमिनल अकाउंट. मुंबई युनिव्हर्सिटी प्रिपेअर डॉट 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 अकाउंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रॉफिट लॉस अकाउंट. सेवाभावी संस्था आहे ना ती. लिहून टाका इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन रिसिव्ड फ्रॉम द मेंबर्स इज कन्सिडर्ड ॲज डॉट 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 रिसिप्ट. सबस्क्रिप्शन रोज येते का किंवा दर महिन्याला येते का कंपल्सरी? म्हणजे मल्टिपल टाईम्स येते ना वर्षभरातून. एकेका सेवाभावी संस्थेचे किती मेंबर्स असतात? 500 राहतात, 1000 राहतात. रोज एक जण जरी दिला तर वर्षाला दररोज राहिलेत, राईट. म्हणजे ते कोणतं रिसिप्ट आहे? रेव्हेन्यू. आणि जर वर्षातून एकदाच येत असेल तर ते कोणतं असेल? कॅपिटल, राईट.
The transactions recorded in income and expenditure account are related only to the dot 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 year, current year. रिलेटेडच्या ठिकाणी अंडरलाईन करून लिहा तिथं पर्टेनिंग, PARTAINING, पर्टेनिंग. ओके, थोडासा लक्ष द्या आता. आन्सर इन वन सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरे लिहा. व्हॉट डू यू मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स? वन वर्ड सबस्टिट्यूट बी मधलं पहिलं ॲज इट इज लिहून टाकायचं तिथे. वन वर्ड सबस्टिट्यूट बी मधलं फर्स्ट काय चेक करा. द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी ओनली. आन्सर काय लिहायचं? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तेच आहे त्याचं डेफिनेशन. आन्सर लिहिताना असं लिहा वन वर्ड सबस्टिट्यूटमध्ये. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मीन्स द फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन providing services to the society only. To the society एवढं लिहिलं तरी चालेल. Not for profit concern means the form of organization providing services to the society. त्याच्यानंतर which organizations prepare income and expenditure account? कोणते ऑर्गनायझेशन करतात? ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन? पुस्तकामध्ये समोर एवढंच लिहून टाकायचं, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. Not for profit organizations prepare income and expenditure account. Not for profit organizations prepare income and expenditure account. बरं, रिसिप्टंट पेमेंट अकाउंट तुम्हाला आन्सरमध्ये तयार करायचं असते का ऑलरेडी करून दिलेलं असते? ऑलरेडी दिलेलं असते. त्याच्यामध्ये काय काय नोंद केलेलं असते की त्या पर्टिक्युलर इयरमध्ये सेवाभावी संस्थेने कोणाकोणाला पैसे दिले किंवा कोणाकोणाकडून पैसे घेतले याची नोंद केलेली असते. राईट, चेक करा. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलेलं आहे? व्हॉट इज रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स म्हणजे काय? तिथे लिहा अँड अकाउंट्स प्रिपेअर्ड बाय NPO. अँड अकाउंट्स प्रिपेअर्ड बाय NPO to record cash receipt and cash payment. An account prepared by NPO to record cash receipt and cash payments. Cash receipts and cash payments. Right. Next. why income and expenditure account is prepared? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसं काय प्रिपेअर करता आपण? हां, सरप्लस आणि डेफिशिट जाणून घेण्यासाठी लिहून टाकायचं एवढं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट सरप्लस और डेफिशिट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट सरप्लस और डेफिशिट. Find out surplus or deficit. Next. What is capital fund? आत्ताच एका ठिकाणी आपण एक्झाम्पल लिहिला होता. ट्रू और फॉल्स मध्ये एकदम लास्ट. ट्रू और फॉल्स मध्ये एकदम लास्ट. एक्सिस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड. लिहून टाकायचं. एक्सिस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड.
बरं, सबस्क्रिप्शन जे सेवाभावी संस्था देतात, सेवाभावी संस्थेला देतात, ते बाहेरचे लोक देतात का त्या संस्थेतले मेंबर्स देतात? कसं देतात? सबस्क्रिप्शनची अमाऊंट कॅशमध्येच देतात, म्हणजे महिनेवारी काही जण देतात, काही जण ॲन्युअली देतात, वार्षिक, किंवा काही जण काय देतात क्वार्टरली देतात, राईट. म्हणजे पिरियडिक असते, काही संस्थेचं कसं असते, काही संस्थेचं कसं असतं, राईट. म्हणजे मेन जे सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे ते बाहेरच्या लोकांकडून येते का संस्थेच्या सभासदांकडून येते? संस्थेच्या सभासदांकडून येते, राईट. चेक करा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे. व्हॉट इज सबस्क्रिप्शन? तिथे लिहा पेरियडिकल पेमेंट, पेरियडिकल पेमेंट, PERIODICAL, periodical payment made by members of NPO, periodical payment made by members by NPO. नेक्स्ट 7th, लेगसी म्हणजे काय? लेगसी म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये वगैरे जाता, मेलेल्या माणसाच्या नावावर फोटो देतात, जेव्हा असं काही नाही मेलेल्या माणसावर द्यावं, पण मोस्ट ऑफ लाईन त्यांच्या वगैरे एक आठवण म्हणून स्मरणार्थ, बरोबर आहे, माईक देतात किंवा घंटा देतात किंवा मग ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे देतात, राईट, भरपूर ठिकाणी. आणि मग हे जे काय 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 अन्नदान पण करतात, पण इथं अन्नदान तेवढं येत नाही, ते जनरल डोनेशन झालं. इथं थोडंसं लेगसीबद्दल चालू आहे. म्हणजे एखाद्या सेवाभावी संस्थेला मेलेल्या माणसाच्या नावानं जर काही रक्कम येत असेल किंवा काही वस्तू येत असेल तर ते वस्तूला काय म्हणतात? लेगसी, राईट. लिहून टाका त्याची डेफिनेशन. इट इज अ गिफ्ट रिसिव्ड बाय, इट इज अ गिफ्ट रिसिव्ड बाय, सॉरी बाय कट करा, इट इज गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम एक्झिक्युटर, इट इज गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम एक्झिक्युटर as per the will of deceased person, as per the will of deceased person. मेलेल्या माणसाच्या वारसदाराने जर संस्थेला काही देणगी वगैरे देत असेल तर त्या देणगीला काय म्हणायचं? लेगसी. आणि रोज रोज माणूस मरते का? एकच माणूस रोज रोज मरते का? एकदाच मरणार आहे. मग त्याच्याकडून जे पैसे यायलेत ते आपल्यासाठी रेव्हेन्यू रिसिप्ट असेल का कॅपिटल रिसिप्ट असेल? मग ह्याची डायरेक्ट पोस्टिंगवर जाईल कॅपिटल साईड, लायबिलिटी साईडला जाईल. नेक्स्ट चेक करा, व्हॉट इज सरप्लस? सरप्लस कधी येते? इन्कम जास्त असेल तेव्हा की एक्सपेन्सेस जास्त असेल तेव्हा? लिहून टाका, एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस, एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. नेक्स्ट, चेक करा काय सांगितलेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय नॉन रेक्युरिंग किंवा रेकरिंग, नॉन रेकरिंग एक्सपेन्सेस? बरं, रेक्युरिंग या शब्दाचा अर्थ काय? दैनंदिन. रेक्युरिंग म्हणजे दैनंदिन. इथं काय म्हणाला? नॉन रेक्युरिंग, बरोबर आहे. म्हणजे नॉन रेक्युरिंग खर्च असे कोणते कोणते जो खर्च आपण दैनंदिन स्वरूपात करत नाही त्या खर्चाला काय म्हणायचं? नॉन रेक्युरिंग एक्सपेन्सेस, राईट. त्याचा अर्थ काय म्हणायला विचारलं, लिहून टाका तिथं. एक्सपेन्सेस which not made in recurring oblique expenses which not made in day-to-day business transactions oblique expenses which not made day-to-day business transactions ऑब्लिक. एकतर पहिलेचं लिहा किंवा आताचं लिहा किंवा आता जे लिहिणार आहोत ते लिहा, तिन्हीपैकी कोणतं तरी एक. ऑब्लिक एक्सपेन्सेस मेड ऑन फिक्स्ड ॲसेट, ऑब्लिक एक्सपेन्सेस मेड ऑन फिक्स्ड ॲसेट्स इज कॉल्ड
नॉन रेक्युरिंग एक्सपेन्सेस इट्स कॉल्ड नॉन रेक्युरिंग एक्सपेन्सेस. कंसामध्ये लिहा इन्स्टॉलेशन ऑफ ॲसेट, installation of assets, fixation of assets, fixation of assets. सोपी डेफिनेशन जे सर्वात शेवटचं सांगलेलं आहे ना, कोणता आहे? एक्सपेन्सेस मेड ऑन फिक्स्ड ॲसेट्स, राईट. लास्टला लिहा काय सांगितलं, लास्ट चेक करा. टू विच अकाउंट सरप्लस ऑर डेफिशिएट इज ट्रान्सफर्ड. सरप्लस आणि डेफिशिएट कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करता का? पहिलीचं काय मिळालं आहे, टू विच अकाउंट मिळालं आहे, राईट. तर इन शॉर्ट सरप्लस आणि डेफिशिएट आपण कुठे ट्रान्सफर करायला, लॅबिलिटीज साईडला. लॅबिलिटीज साईडला कशामध्ये ट्रान्सफर करता? कॅपिटल. एकतर त्याच्यामध्ये काय होते, ॲड किंवा लेस. इन शॉर्ट कॅपिटल फंड अकाउंटला ते ट्रान्सफर होते. कोणतं अकाउंट? कॅपिटल फंड अकाउंट. तिथे लिहा आन्सर. सरप्लस ऑर डेफिशिएट इज ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. सरप्लस ऑर डेफिशिएट इज ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ब्रॅकेटमध्ये लिहा इन कॅपिटल फंड अकाउंट. इन कॅपिटल फंड अकाउंट. इन कॅपिटल फंड अकाउंट. ओके, कंप्लीट द टेबल. चला वर्किंग नोटचे पेजेस घ्या फास्ट. कंप्लीट द टेबल. कंप्लीट द टेबल. चला चेक करा फर्स्ट. इन्कम साईडला तुम्हाला किती हजार रुपये दाखवायला आहे तिथं? 10,000. आणि एक्सपेंडिचर साईडला काय दिलेलं आहे? क्वेश्चन मार्क, राईट. आणि डायरेक्ट लास्ट कॉलममध्ये काय सांगितलेलं आहे? डेफिशिएट किती हजार दाखवायला आहे? 5. म्हणजे इन्कमला आहे 10,000. किती रुपये एक्सपेंडिचरला लिहिल्यानंतर तुम्हाला डेफिशिएट 5,000 रुपये. हां लिहून टाका. एक्सपेंडिचरचं तिथे लिहा 15,000. क्वेश्चन मार्कचं तिथे लिहा 15,000, राईट. त्याच्यानंतर इन्कम साईडला किती दिलेला आहे चेक करा. 8,000. इन्कम साईडला 8,000 आहे. सरप्लस किती दाखवायला? 4. मग किती रुपये एक्सपेन्सेस राहिल्यानंतर 4,000 रुपये सरप्लस येईल. 4च. 4,000 रुपये एक्सपेन्सेस. नेक्स्ट एक्सपेंडिचरला चेक करा. किती हजार रुपये दिलेले आहेत एक्सपेंडिचरला? 15. आणि सरप्लस किती दाखवायले? 8. एक्सपेंडिचरला 15, सरप्लस 8. तर मग किती रुपये इन्कम साईडला असतील? 23,000. इन्कमच्या तिथे लिहा 23,000. नेक्स्ट इन्कम 7,500 दिलेला आहे. एक्सपेंडिचर 9. इन्कम साईडला 7,500, एक्सपेंडिचर 9 आहे. सरप्लस येईल का डेफिशिएट येईल? डेफिशिएट. किती रुपये येईल? 1,500 रुपये येईल, राईट. लास्ट कॉलममध्ये 1,500 रुपये डेफिशिएट म्हणून लिहून टाकायचं. नेक्स्ट इन्कम 15,000, एक्सपेंडिचर 11,300. इन्कम 15, एक्सपेंडिचर 11,300. सरप्लस किती येईल? 3,700, राईट. ओके. आता सॅलरीशी रिलेटेड आहे, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे लई जणांना थोडंसं टफ जाते. चेक करा सॅलरीज पेड ड्युरिंग द इयरमध्ये. आता फर्स्ट चेक करा टोटल आपण वर्षभरात किती रुपये सॅलरी पेड केला? 1,100, राईट. 1,100 पैकी प्रिपेडची अमाऊंट आहे 100 रुपये. म्हणजे करंट इयरची सॅलरी किती असेल? लिहून टाका 1,000. करंट इयरची अमाऊंट लिहा 1,000 लास्ट कॉलममध्ये. सॉरी, टोटल सॅलरी आपण पेड केला 2700 रुपये. त्यापैकी करंट इयरचे एक्सपेन्सेस आहे 2,000. म्हणजे प्रिपेडची अमाऊंट किती असेल? 700. नेक्स्ट चेक करा सॅलरी आपण ड्युरिंग द इयरमध्ये पेड केला 8,250. एक्सपेन्सेस करंट इयरचा आहे 6,750. 8,250 पैकी चालू वर्षाची जर 6,750 असतील तर मग प्रिपेडची अमाऊंट किती रुपये असेल? 1,600. तिथे लिहून टाका 1,600 रुपये. नेक्स्ट चेक करा ड्युरिंग द इयरमध्ये सॅलरी पेड केला आपण 1,200 रुपये, राईट.
स्टील आउटस्टँडिंग किती रुपये आपण पेड करणं बाकी आहोत 200, म्हणजे टोटल सॅलरी ड्युरिंग द इयरची किती होईल 1400. एक्सपेंडिचरच्या कॉलममध्ये लिहून टाका, तिकडं क्वेश्चन मार्क दिलेला आहे तिथं 1400. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी जो करंट इयरची पेड करणं बाकी आहे 6000 आणि टोटल वर्षभराचं खर्च झालेला आहे 5100. तर मग टोटल सॅलरी तुम्हाला किती पेड करावं लागेल? नीट लक्ष द्या. 600 रुपये तुम्हाला पेड करणं बाकी आहेत आणि टोटल खर्च झालं 5100. म्हणजे टोटल सॅलरी अगोदरपासून किती रुपये दिला तुम्ही 4500. इकडे लिहून टाका 4500. नेक्स्ट 6वं, टोटल किती रुपये पेड केला तुम्ही 1800 आणि किती रुपये पेड करणं बाकी आहे 2200 रुपये एकूण खर्च झालेला आहे. 1800 पेड केला तर मग किती रुपये तुम्हाला पेड करावं लागेल? आउटस्टँडिंग किती असेल 400. त्याच्यानंतर आता जसं आउटस्टँडिंगचं होतं कशाचं दिलेलं आहे प्रीपेड किंवा ॲडव्हान्स. हे इझी आहे, तुम्ही तुमच्या लेवलवर करू शकता राईट का सांगू मी लगेच? हां ठीक आहे चला. टोटल रेंट आपण रिसिव्ड केला 1300 रुपये. पण रिसिव्ड केला 1300 रुपये. किती रिसिव्ड केला 1300. तर 1300 पैकी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला किती आलेले आहेत 200. तर मग करंट इयरचं इन्कम किती असेल 1100 राईट. क्वेश्चन मार्कमध्ये लिहून टाका 1100. चेक करा. इन्कम साईडला आउटर कॉलममध्ये 1400 रुपये दिलेले आहेत. तिथे किती दिलेले आहेत 1400 आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला किती आलेत 400. म्हणजे एकूण तुम्हाला किती रुपये आले असतील चालू वर्षाचं 1400, ॲडव्हान्समध्ये 400 आले. म्हणजे टोटल इन्कम किती असेल 1800. क्वेश्चन मार्कचे तिथे लिहून टाका 1800. नेक्स्ट टोटल तुम्ही अमाऊंट रिसिव्ड केला 2750. किती रिसिव्ड केला 2750 आणि त्या 2750 पैकी तुमचं करंट इयरचं इन्कम किती दिसाले 2000 राईट. जे लास्टचं कॉलम आहे ना इन्कम फॉर द इयर, तिथे लिहून टाका इन्कम फॉर द करंट इयर. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग करायला सोपं जाईल. इन्कम फॉर द करंट इयर असं लिहून टाकायचं. हां चेक करा. टोटल तुम्हाला पैसे आले 2750. त्यापैकी 2000 रुपये चालू वर्षाचे असतील तर मग किती रुपये ॲडव्हान्समध्ये आले तुम्हाला लिहून टाका तिथं तिसऱ्या कॉलममध्ये 650. नेक्स्ट व्यवस्थित चेक करा. एकूण किती रुपये तुम्ही रिसिव्ड केलात 3190 राईट. 3190 रिसिव्ड केलात आणि त्याच्यापैकी 290 रुपये तुम्हाला येणं बाकी आहेत. म्हणजे किती रुपये ऑलरेडी तुम्ही रिसिव्ड केला असता. नीट लक्ष द्या. 3190 इन्कम साईडला आउटरला लिहिला तुम्ही राईट. तर त्या 3190मध्ये 290 अक्रूडच्या ठिकाणी ऑब्लिकमध्ये लिहा आउटस्टँडिंग. म्हणजे थोडं समजतं तुम्हाला. आउटस्टँडिंग ॲड केल्यानंतर आउटरला टोटल किती झाली 3190. मग रिसिव्डची अमाऊंट किती असेल किती 2900 करेक्ट 2900. नेक्स्ट चेक करा. टोटल इन्कम रिसिव्ड केला तुम्ही 1700. रेंट किती रुपये रिसिव्ड केला 1700. पहिल्या कॉलममध्ये चेक करा 1700 रुपये तुम्हाला आलेले आहेत आणि आउटर कॉलमला किती लिहिलात तुम्ही 2150. म्हणजे किती रुपये आउटस्टँडिंग असतील 450. तिथे लिहून टाका 450. त्याच्यानंतर नेक्स्ट 2600 रुपये तुम्ही टोटल रिसिव्ड केलात. 500 रुपये आउटस्टँडिंग आहेत येणं बाकी आहेत. म्हणजे लास्ट कॉलममध्ये किती असतील 3100 लिहून टाका 3100 रुपये. चला नेक्स्ट कॅल्क्युलेट करा. 50,000वर 10% 3 महिन्यासाठी. 50,000वर 10% 3 महिन्यासाठी. 50,000वर वर्षभरात 5-6 महिन्याचा 3 महिन्याचा 1250 राईट 1250. सेकंड 12% इंटरेस्ट ऑन बँक लोन. 80,000वर 12% एका वर्षासाठी इंटरेस्ट.
बारी अट्टी किती 9,600 राईट. ओके चला ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी एका पेजवर 5,000. ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 5. ॲड परचेस ड्युरिंग द इयर 7. हे ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी क्वेश्चनमध्ये लास्ट बॅलन्स शीटचं कोणत्या साईडला असते? ॲसेटला राईट. परचेस ड्युरिंग द इयर कुठे दिलेलं असते? पेमेंट. हां आणि आउटस्टँडिंग बिल किती हजारचं आहे? 12. 5मध्ये 7 ॲड करा, 7मध्ये पुन्हा 12,000 ॲड करा. टोटल किती झाले? 24. हे 12,000 ॲड करून याची दुसरी पोस्टिंग कुठे जाईल? लायबिलिटीजला राईट. हां त्या एकूण 24,000पैकी क्लोजिंग स्टॉक कितीची शिल्लक राहिलेला? 1,000 म्हणजे आउटरला किती येईल? 23,000 राईट. लिहून टाका 23,000 रुपये त्याचा आन्सर असेल. मांडणी करत असताना आज सेम मांडणी करायचं. हां चेक करा. 4th सॅलरी टोटल तुम्हाला किती हजार रुपये दिलेला आहे? 10,000 आणि किती रुपये आउटस्टँडिंग आहे म्हणजे आउटरला सॅलरी किती येईल? लिहून टाका तिथं 15,000. मग सॅलरी किती रुपये इन्कम अँड एक्सपेंडिचर डेबिटेड करता? तर 15,000 रुपये सॅलरी आपण काय करणार तिथं? डेबिटेड करणार राईट. चला नेक्स्ट. बघ एकदम इझी क्वेश्चन विचारतो. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 90,000 आउटर कॉलमला लिहिलेला आहे. किती हजार लिहिलेला आहे? 90,000 आणि त्याच्यावर DEP काढलं होतं 10%. तर DEPची अमाऊंट किती असेल? आउटरला अमाऊंट 90,000 आहे राईट. तर मग DEP 10% काढलं होतं, DEPची अमाऊंट किती असेल? किती असेल? आता सेम ह्याचं सांगा. लायब्ररी बुक्सवर DEP 5,000 सांगितलेले आहेत आणि DEP काढून आउटरला अमाऊंट 45,000 असेल. तर मग DEPची अमाऊंट किती असेल? किती असेल? हां सॉरी बुक्सची अमाऊंट किती असेल? 50,000. फिलिंग द ब्लँक्समध्ये तिथं ब्लँक स्पेसमध्ये लिहून टाका 50,000. ओके फाईन ऑड वन आउट. पहिल्या याच्यामध्ये ऑड वन कोणता आहे सांगा? ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, रिसिप्ट अँड पेमेंट, बॅलन्स शीट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. जर एका पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघायला गेलं तर बॅलन्स शीट पण येऊ शकते, पण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट हे फायनल अकाउंट्स म्हणून कोणत्या संस्था प्रिपेअर करतात? ट्रेडिंग कन्सर्न्स राईट. त्यामुळेचा आन्सर येईल रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. त्याच्यानंतर मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, सॅलरी. अंडरलाईन करा सॅलरीज. त्याच्यानंतर सांगा तिसऱ्याचं काय? सबस्क्रिप्शन, स्टेशनरी, इंटरेस्ट रिसिव्ड, लॉकर रेंट रिसिव्ड. स्टेशनरी लिहून टाका स्टेशनरी. त्याच्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, वेना विद्या मंदिर, लक्ष्मी हॉस्पिटल, मनोज स्पोर्ट्स क्लब. रिलायन्स इंडस्ट्रीज कारण पहिलं कोणतं दिलेलं आहे? मंदिर. विद्या मंदिर म्हणजे काय? शाळा. लक्ष्मी हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल, स्पोर्ट्स क्लब हे सेवाभावी संस्था आहेत. आणि लास्ट दिलेला आहे सरप्लस, डेफिशिएट, नेट प्रॉफिट आणि कॅपिटल फंड. आन्सर काय? नेट प्रॉफिट. ओके दॅट्स इट. खेळ समाप्त. जर्नल एंट्रीज वाचून घ्या. चला 7 ॲडमिशनचे फर्स्ट